सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो आहे। एका चांगल्या दिवशी तुम्ही आलेला आहात। आज काय नरक चतुर्थी म्हणजे काय असतं आज? नरकासुराचा वध। आता नरकासूर कोण ते वेगळं सांगण्याची गरज नाही। तो वध त्याचा वध करण्यासाठी आपण शिवसेनेत आलेला आहात। आता हा प्रवाह सुरू झालेला आहे। आजपर्यंत जे मत चोरी करून तिकडे बसलेत त्यांना असं वाटलं होतं की त्यांची चोरी कोण पकडू शकणार नाही, पण चोरी चोरा सकट आपण पकडलेली आहे। आणि आता या चोरांना हद्दपार करण्यासाठी ताई आपण जे म्हणालात की सर्व मराठी माणसं आणि त्या मराठी माणसांबरोबरच जे अमराठी आहेत ते सुद्धा एकत्र आलेले आहेत आणि येत आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। कारण कोणालाच हुकुमशाही नकोय। आपला महाराष्ट्र म्हणजे काय आहे? महाराष्ट्र नेहमी लढणार आहे। आज तुम्ही सगळेजण शिवसेनेत आलात। मला सर्व चॅनलच्या समोर तुम्हाला प्रश्न विचारतोय, तुम्हाला काही खोके बिके काही मिळाले का? काही धाक दपटशा? तुमच्या मागे कोणती एजन्सी? काही नाही। कारण शेवटी लालूच दाखवून घेतलेली माणसं आणि घाबरून जे पक्षांतर करतात ती नेबळट माणसं, याच्यापेक्षा हे कट्टर निष्ठावंत जे एका हेतूने आणि उद्दिष्टाने शिवसेनेमध्ये येत आहेत। मी भारतीय जनता पक्षातल्या सर्वच कार्यकर्त्यांना आज एक विनंती करतोय की आपण काय करत आहात आणि कोणतं विष पोसत आहात याच्याकडे एकदा नीट डोळे उघडून बघा आणि इतिहासामध्ये आपण या पापाचे धनी म्हणून आपली नोंद होऊ देऊ नका। हीच त्यांना मी दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छा आणि एक नम्र विनंती करतोय। बाकी जास्त काही आता मी भाषण करण्याची आवश्यकता नाही। तसं नाशिकमध्ये एकदा येऊन गेले मी, नाशिकमध्ये पुन्हा येईन, पण पुन्हा येईन तेव्हा मला एक मी नाशिकमध्ये पुन्हा येईन त्यावेळेला तुमच्याकडनं एक वचन पाहिजे की मी येईन तो भगवा फडकवूनच येईन। आणि तो भगवा फडकवण्यासाठी आई जगदंबा आपल्याला निरोगी उदंड दीर्घ आयु आरोग्य देव हीच प्रार्थना करतो। सगळ्यांचं स्वागत करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। बाकी गर्दी थोडी मातोश्रीवरची हे दृश्य आपण पाहतोय। मुंबईतल्या मातोश्री हे जे ठाकरेंचं निवासस्थान आहे त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये अनेक जणांनी आज प्रवेश केला आहे। कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला आहे। हे नाशिकचे पदाधिकारी आहेत आणि त्या सगळ्यांना यावेळी उद्धव ठाकरेंनी मी पुन्हा येईन असं वचनही दिलं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।